500च्या वर निर्मिती केलेली आहे. त्यातीलच एक पुस्तक आहे विचार नियम. हे छोट्या स्वरूपातलं पुस्तक आम्ही नंतर देणार आहोत तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर. मोठ्या स्वरूपामध्ये हे विचार नियम एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी, आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी श्रीनं 7 सूत्र, विचाराचे सूत्र सांगितलेले आहे. त्याच्या आधारे मी आपल्याशी संवाद साधणार आहे. किती सूत्र आहेत ते? 7. आणि त्याच्या आधारे आपण संवाद साधणार आहोत. तुम्हाला जर हे सूत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात केलं तर आपल्याला असाध्य ते साध्य सगळं करता येईल. आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सूत्र या वयामध्ये आज सुद्धा करून आपल्यामध्ये उतरायचे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. महत्वाचं आहे की ते आपल्यामध्ये उतरवा. नुसतं ऐकू नका. मी तुम्हाला सांगितलं पुढचा काही वेळ अत्यंत महत्वाचा आहे आणि आपल्या जीवनाला ट्रान्सफॉर्म करणाराही असू शकतो. ट्रान्सफॉर्म मध्ये समजतं ना, किक मिळणं, की एखादी गोष्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपलं टार्गेट आपल्याला आठवणं, त्याचं रिमाइंड करण्यासाठी सर आपल्याला दररोज आहेतच आपल्या सोबत. परंतु जसं म्हटलं जातं की सरांना मी जेव्हा विचारलं तेव्हा म्हणे सर नाही, बाहेरचं जर व्यक्ती बोललं तर सोनाराने कान पुसणं हा शब्द असतो. ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे की कुठेतरी एखाद्या वेळेस बाहेरूनही तुम्हाला मार्गदर्शन येण्याचे योग असतात. तसा आजचा योग आहे. ते 7 सूत्र काय आहेत, आपण सरसरीने जे सांगितले आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्या आधारे आपण संवाद करणार आहोत. त्याच्यातलं पहिलं विचार सूत्र जे सरसरीने सांगितलेलं आहे त्या विचार नियम या पुस्तकामध्ये, त्यातलं सर्वात महत्वाचं सूत्र आपल्याला सगळ्याला माहिती असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट तिची निर्मिती सर्वात पहिले जर कशात होत असेल तर ती विचारात होते आणि नंतर तिची भौतिक स्वरूपामध्ये ती प्रगट होते. म्हणजे एक वस्तू किती वेळा निर्मिती तिची? 2 वेळा. पहिली निर्मिती कशामध्ये होते? विचारामध्ये. आणि दुसरी निर्मिती प्रत्यक्ष भौतिक स्वरूपात. कुठलीही गोष्ट असेल, कुठलंही कार्य असेल, तुम्ही अगदी छोट्यात छोटा हा पेन जरी घेतला, हा पेन फाउंटन पेन असेल नाही तर जेल पेन असेल, याची सर्वात पहिली निर्मिती कुठे झाली असेल? विचारात. आणि नंतर मग त्या विचाराला भौतिक स्वरूप काही वेळानंतर प्राप्त झाले. आपण पाहिलं असेल स्वराज्याचं निर्माण जे केलं जिजाऊंनी किंवा शिवाजी महाराजांनी, हे निर्मिती काय डायरेक्ट झाली का? पहिलं कुठं आलं असेल? ते विचारात आलं असेल. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, ते एवढे मोठे ज्ञान घेतलं, याची सुरुवात कुठं झाली? सर्वात पहिले विचारात. अणु कार्यक्रमाची निर्मिती झाली. भारताला अणुच्या पूर्ण ऊर्जेने आज समृद्ध केलं. आपल्या एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी त्याचा विचार पहिला आला आणि नंतर ते वस्तुतः त्याची निर्मिती झाली. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात असलं पाहिजे की छोट्यात छोटी गोष्ट जशी पेन, ते हवाई जहाज असेल, राईट बंधूंनी तुम्ही हवाई जहाज निर्माण केलं ना, ते पण सर्वात पहिले कुठं निर्माण केलं? विचारात. तर सर्वात पहिले कुठल्याही गोष्टीची निर्मिती कशात होते? विचारात. हे समजायचे आपल्याला. हे लक्षात असलं पाहिजे की आपण किरोळे गाव आहे. हे गाव आपलं स्वतःच एक ज्याच्यामध्ये आपली साधारण परिस्थिती आहे आणि आपलं हे वय आहे. या वयामध्ये आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला इतकं सुंदर वातावरण मिळतंय, इथं इतकं ज्ञानाचं पूर्ण ज्ञानार्जन केलं जाते. आपली परिस्थिती बेताची असताना आपल्याला आई वडील शाळेमध्ये पाठवतात. आपल्याला त्यांचा काय उद्देश आहे याच्यामध्ये? तुमची वैचारिक प्रगल्भता निर्माण झाली पाहिजे, तुमचं आयुष्य पुढे घडलं पाहिजे, हा मेन उद्देश आहे. हे लक्षात ठेवायचे. तुम्ही जे काही आज आहात, इथं बसलेले आहात, हे मागे तुम्ही जो काही विचार केला त्याच्यामुळे आहात. सर जे तुमच्या समोर आज प्राध्यापक, आज प्रिन्सिपल म्हणून तिथं बसलेले आहेत, हे त्यांनी मागे जे काही कार्य केले, काही विचार केलाय, विचारामध्ये काय निर्मिती केली, ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रिन्सिपल म्हणून तुमच्या समोर उभे आहेत. इथं असलेले शिक्षक बंद, त्यांनी अगोदर जी काही मेहनत केली, जे काही विचारामध्ये निर्मिती केली, त्याच्या प्रत्यक्ष स्वरूपामध्ये मार्गदर्शक म्हणून ते तुमच्या सोबत उभे आहेत. मी स्वतः पहिल्या विचारामध्ये इंजिनियर व्हायचं ठरवलं, त्याच्यानंतर इंजिनियर. त्याच्यामुळं आपलं जे आयुष्य आहे मित्रांनो, एकदम योग्य वळणाला, योग्य ठिकाणी, योग्य वय आहे तुमचं सगळ्यांचं. याच्यामध्ये वैचारिक निर्मिती सर्वात पहिली महत्वाची आहे. विचाराने तुम्ही निर्माण करायला शिकलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे की मला काय करायचंय पुढे. आता तुम्हाला प्रलोभन खूप सारे दिसतील, आता तुम्हाला उन्हाळ्या करायला दिसतील, आता तुम्हाला विचारायला कोणी नसलं तर टाइमपास तुम्ही कराल. असा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातचा नंतर आयुष्याला आकार देता येत नाही. आपण पाहिलं असेल सरांसोबतचे काही लोक आज कष्टामध्ये जीवन व्यतीत करत असतील, परंतु इथं बसलेले जे सर आहेत हे स्वतः शिक्षक झाले,
मला मी सांगितलं त्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये तर त्या सक्सेस आहेत, परंतु त्यांचा मुलगाही डॉक्टर आहे आज. म्हणजे कशामुळे शक्य झालं हे? स्वतः वैयक्तिक जीवनाला आकार दिला, तुम्हाला आकार देत आहेत, आपल्या पोरांनाही त्यांनी आकार दिला. आणि कशामुळे शक्य झालं? वैचारिक निर्मिती त्यांनी योग्य वयामध्ये केली. आपल्या समोर येण्यापूर्वी त्यांनी कष्ट केले आणि आज ते तुमच्या समोर प्रस्तुत आहे. मित्रांनो, हे वय आहे अतिशय क्रिटिकल, महत्वाचं, आणि ज्याला आपण म्हणतो आपलं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, आपलं आयुष्य बदलू शकतं, असं हे वय आहे. साधारणतः तुम्ही सगळेजण जे आहेत साधारणतः 5वी ते 12वीच्या मध्ये आहात, म्हणजे 12 ते 16 वर्षाच्या आसपास सर्वजण आपण आहात. हे असं वय आहे, या वयामध्ये जर आपण काही ठरवलं तर ते शक्य होऊ शकतं. त्याला कारण आहे, तुमचं शरीर आज वाढतंय, सुदृढ होतंय, ते तुम्हाला साथ देणार आहे. तसं जसं वय होईल तसं शक्य आहे का निर्मिती करणं? कधी शक्य आहे ते या वयामध्ये. आणि तुम्हाला ही सगळ्याला अपॉर्च्युनिटी ही शिवाजी विद्यालय उपलब्ध करून देतं. त्याचं उदाहरण आहे की हा संस्कार शिबिर तुमच्यासाठी आयोजित केलंय. सरांनी मला सांगत होते की तुमचे सर की आम्ही साहसी खेळ घेतो, मैदानी खेळ घेतो, त्याच्यानंतर रोपवे वर चालण्याची प्रॅक्टिस घेतो. बरोबर आहे ना? तुम्हाला मैदानाचे खेळ पण शिकवले जातात, बौद्धिक ज्ञान पण दिलं जातं. हे सर्व कशासाठी आयोजन चालू आहे? तुम्हाला काहीतरी विचार यावा, अंतरप्रेरणा यावी, तुम्हाला ओळखता यावं की माझ्या आयुष्याचा विषय काय आहे, मी काय करायला हवं, मी कसं पुढे जायला हवं. हा प्रॉपर टाइम आहे. मी जर आता ठरवलं तर ज्याला आपण म्हणतो अशक्य असं काहीच नाही. मी माझ्या शरीराला माझ्या याला आकार देऊ शकतो. आपण सर्वजण भाग्यवंत आहे. मला नेहमी सांगायचं की मनुष्य जो आहे, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, आपण सर्वात मोठे भाग्यवान स्वतःला समजलं पाहिजे. आजूबाजूला प्राणी पाहतो, पक्षी पाहतो, यांच्यामध्ये सृजन करण्याची, नवनिर्मिती करण्याची शक्यता आहे का? कोणामध्ये आहे? मनुष्यामध्येच आहे. आपण काहीतरी नवीन निर्माण करू शकतो, काहीतरी शोध लावू शकतो, आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो, या सृष्टीला काहीतरी उपयोगी पडेल असं काहीतरी निर्माण आपल्या हातून होऊ शकतं. ही कृपा आहे. म्हणून म्हटलं जातं की देव सुद्धा मनुष्य जन्म घेण्यासाठी त्रासले, म्हणजे त्याला आपण म्हणतात की मग ते आसुसलेले असतात. त्याच्यामुळे सर्वात मोठी कृपा आपल्यावर जर झालेली असेल तर ही लक्षात ठेवायची की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. दुसरी कृपा झाली आहे की एवढे मोठे आई वडील हे स्वतः कष्ट उपस्थित आहेत आणि आपल्याला इथे शाळेला ज्ञान अर्जन करण्यासाठी, आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी संधी मिळावी, आपण मोठे व्हावे, आपण जे काही आपल्याला हवं ते सर्व मिळवावं, म्हणून ते स्वतः कष्टामध्ये, उन्हामध्ये, शेतीमध्ये राबतायत, कोणी व्यवसाय करतायत, कोणी नोकरी करतायत आणि तुम्हाला ज्ञान अर्जन करण्यासाठी इथं पाठवलंय. ही दुसरी मोठी कृपा तुमच्यावर झालेली आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि तुम्हाला जर आई वडिलांनी साथ नाही दिली, तुम्हाला जर सपोज इथे शाळेत पाठवलं नाही, तर तुम्ही कसे मोठे व्हाल? त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत ऑलरेडी घडली आहे. तुम्ही शाळेमध्ये आले, तुम्हाला इतके चांगले शिक्षक वृंद इथं मिळालेले आहेत, ही तिसरी कृपा तुमच्यावर झालेला आहे. हे जे वातावरण मिळालं आहे सगळं, म्हणजे तुम्ही ऑलरेडी मनुष्य म्हणून जन्माला आला, तुम्हाला इतके चांगले आई वडील मिळाले, त्यांनी या ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला, स्वतः कष्टामध्ये आहेत आणि तुम्हाला इथं घेऊन आलेले आहेत. तुम्ही याचा उपयोग, सदुपयोग करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, एवढं सगळं जी शाळा आहे, तुमच्यासाठी जीव तोडणारा शिक्षक वृंद इथं आहे, तर तुम्ही काय करायला हवं? तुम्ही तुमचं जे शरीर, तुम्हाला साथ देणारं जे शरीर आहे, वाढणारं शरीर आहे, ग्रो होणारं शरीर आहे, ग्रो होणारं मन आहे, वाढणारं मन आहे, बुद्धी पाहिजे तेवढं आतमध्ये आपल्याला साठवून घेऊ शकते. सर्वात पहिलं वैचारिक लेवलवर तुम्ही सदृढ बनलं पाहिजे. विचारामध्ये ठरवलं पाहिजे की मला काय हवं. प्रत्येक जणच काही डॉक्टर होणार नाही, बरोबर ना? प्रत्येक जण डॉक्टर झाला असतं तर कसं जमलं असतं? साधारणतः इथे देशभरामध्ये मिळून 1 लाख जागा आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 5,000 डॉक्टर होऊ शकतात, बरोबर आहे? आणि तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातच पाहिलं तर लाख, म्हणजे किती 50,000 मुलं असतील, आपल्या याच्यामध्ये 20-20 लाख मुलं आहेत, बरोबर आहे? त्याच्यामुळे सर्वात पहिलं वैचारिक निर्मिती करत असताना कोणीतरी एक स्वतः म्हणून आपण त्याचाच विचार नाही करायला पाहिजे. वैचारिक निर्मिती अशी हवी, कशी हवी, जी आपल्या शरीराशी, आपल्या बुद्धीची सुसंगत आहे. मी काय होऊ शकतो? एखादा जर उंचीने चांगला असेल, शरीरयष्टी जर त्याची चांगली असेल, तर चांगला सैन्यामध्ये जाऊन तो किंवा पोलीस फोर्स मध्ये जाऊन तो सेवा करू शकतो. एखादा बुद्धिजीवी कुशाग्र असेल तर इंजिनियर बनू शकतो, एखादा आर्किटेक्चर बनू शकतो. आपल्याला काय आवडते, आपली काय पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये कुठली कला दडलेली आहे. ईश्वराने एवढे सगळे जर आकृत्या निर्माण केलेल्या आहेत, प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येक जण खास आहे, प्रत्येक जण युनिक आहे. नाहीतर एवढे सगळे निर्मितीच केली नसती. एवढे सगळे आपण कशाला जन्माला आलो? प्रत्येकामध्ये काहीतरी पोटेन्शियल दडलेलं आहे आणि ईश्वर प्रत्येक माणसामधून, आपल्या स्वतःमधून कार्य करू इच्छितो.
त्याच्यामुळे आपण ओळखायचंय, आपल्या शिक्षकाची मदत घ्यायची की मी काय करू शकतो, मी काय करू शकतो, मी काय करायला पाहिजे या वयामध्ये. आणि ते विचार स्वतःमध्ये रुजवायचे आहेत. स्वतःला सांगायचं यस, मी याच्यासाठी टाइम द्यायला तयार आहे, वेळ द्यायला तयार आहे आणि मला हे बनायचंय. मित्रांनो, एकदा जर का विचार आपल्या मनामध्ये आला ना, शरीर आपोआप साथ द्यायला. तो विचार प्रगल्भ असला पाहिजे. त्याची निर्मिती मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला पुढे काही व्हायचं असेल तर त्याची निर्मिती सर्वात पहिले कुठे झाली पाहिजे? तुमच्या विचारात. मग सर्वजण आपल्या विचारामध्ये निर्मिती कराल, हो किंवा नाही? यस. आपल्याला काय बनायचं हे ठरवा, त्या पद्धतीने काम करा. फिजिकली स्ट्रॉंग व्हायचं असेल, चांगल्या पद्धतीचा व्यायाम करा, लवकर उठा. ज्याला आपण म्हणतो की जे एक्सरसाइज असतात ते सुद्धा करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, अभ्यासही करायला पाहिजे. सर्वच काही आपल्याला जमलं पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व ऑलराऊंड प्रफुल्लित झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही पुढे जाल तसं आपल्या स्ट्रेंथवर काम कराल आणि आपल्याला हवं ते प्राप्त कराल. कारण शरीराचं धन जर आपल्या सोबत असेल, आपलं शरीर जर स्वस्थ असेल तर आपल्याला काहीही मिळू शकतं. पहिला विचार आहे की आपल्याला पहिलं जे काही निर्माण करायचे ते कुठे निर्माण करायचे? विचारामध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि